जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी ज्योत्स्ना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। अंबरनाथमध्ये ध्वजारोहण समारोह तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते संपन्न झाला। तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। अंबरनाथ मधील सर्कस मैदान या ठिकाणी भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र व नागपंथी डवरी भटक्या विमुक्त समाजातर्फे प्रजासत्ताक दिन प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो। याही वर्षी भारत देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिन सर्कस मैदान येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला भटके विमुक्त हक्क परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय ओंबासे, सचिव सखाराम धुमाळ, युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी यांचा पुढाकार होता। तसेच नागपंथी डवरी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य होते। या प्रसंगी तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या या ध्वजारोहण समारंभाच्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। या तालुक्याच्या तहसील प्रशासनाचा प्रमुख कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने बांधिलकी आपल्या सर्वांना तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आश्वस्त करतो की जे आपले नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्यातर्फे आयोजित या छोटेखाटे कार्यक्रमाप्रसंगी जे विविध प्रश्न या व्यासपीठावर मांडले गेले त्या सर्व प्रश्नांमध्ये माझं सजगपणे लक्ष असेल आणि जलद गतीने युद्ध पातळीवर जे जे प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय मदत प्रशासकीय तत्परता जी असायला हवी होती आणि जी असायला हवी त्या पद्धतीने ते मार्गी लावली जातील आणि विविध कार्यालयांच्या समन्वयाने लोकशाही पद्धतीने सहनशील पद्धतीने आपण ते सर्व समाज बांधव मिळून मार्गी लावूया हे मी सर्वांच्या वतीने सर्व विविध कार्यालयांच्या वतीने आश्वस्त करतो। यापुढे
आपले प्रश्न मांडण्यासाठी माझं दालन नेहमी खुलं असेल. माझा नंबर सर्वांसाठी 24/7 अवेलेबल असेल. आपण आपले प्रश्न मोकळेपणाने कुठलंही मनात भीती न बाळगता आपण ते माझ्यासमोर डायरेक्टली मांडावेत. आपण त्या प्रश्नांमध्ये मार्ग काढूया आणि ते प्रश्न सोडवूया. यावेळी सखाराम धुमाळ, अजित तायडे, भंडलकर साहेब, मनोहर बंदपट्टे, पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे, माजी नगरसेवक पंकज पाटील तसेच आकाश जाधव, नागेश जाधव, बाबू डुकरे, राजू राठोड, परशुराम कुराडे, अशोक इंगोले, लक्ष्मण इंगोले, सोमनाथ इंगोले, शंकर भोसले, अमर भोसले, राजू जाधव तसेच अनेक मान्यवर आणि पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व भारतीयांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना, सर्व बंधू भगिनींना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या जे भटकमुक्त लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन स्तरावरून सोडण्यासाठी मी बांधील आहे. त्यांनी आपल्या सेवेची संधी मला द्यावी आणि या कामामध्ये मी सातत्य ठेवीन असं सर्वांना सांगतो आणि धन्यवाद देतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि सरकार आणि प्रशासन यांच्याकडून जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकडे ज्या काही योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्यांनाही त्यांचं सन्मानानं जगण्याचं जे ध्येय आहे किंवा आपल्या संविधानानं दिलेलं अधिकार आहे तो अधिकार त्यांच्यापर्यंत प्रस्थापित व्हावा एवढीच अपेक्षा करतो. कारण आता गतिमान सरकार असं जाहीर केलेलं आहे. त्या गतिमान सरकारमध्ये जर हे जे प्रश्न आम्ही मांडत राहतोय सामाजिक व्यासपीठावरून ते प्रश्न तडीस लवकरात लवकर लावले तर 100% असं वाटेल की बाबा सन्मानाने जगण्याचा अधिकार आमच्यापर्यंत पोहोचतो.